आपल्याला जर खोकला येत असेल आणि खोकल्यातून रक्त पडत असेल ही साधी गोष्ट नसते. खोकल्याबरोबर रक्त दिसल्याने कुणीही घाबरलेलं होऊ शकतं. वैद्यकीय भाषेत याला हेमोटिप्सिस असे म्हणतात. बरेच लोक याकडे साधा खोकला किंवा घशाची खवखव म्हणून दुर्लक्ष करत असतात. पण हे फुफ्फुसाशी संबंधित गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. टीबी, फुफ्फुसाचा कॅन्सर, ब्रॉंकिएटिस आणि प्ल्मोनरी एम्बोलिझम ही खोकल्यास रक्त येण्याची मोठी कारणे असू शकतात. वेळेवर उपचार न केल्यास हे जीवघेणी ठरू शकते. 2022 मध्ये इंडियन जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजीमध्ये एका अभ्यासानुसार भारतात हेमोटिप्सिस जवळजवळ 60% प्रकरणे टीबीमुळे होतात, तर बिन प्ल्मोनरी मेडिसिनच्या अभ्यासात खूप मोठ्या प्रमाणात रक्तस्राव वेळेवर थांबला नाही तर मृत्यूची शक्यता 50% पेक्षा जास्त असते. हेमोटिप्सिस म्हणजे फुफ्फुस किंवा खालच्या श्वसनमार्गातून येणारे रक्त. हे रक्त फेसाळ, चमकदार लाल किंवा कापसासोबत मिसळून बाहेर येऊ शकते. हे रक्त नाक, तोंड किंवा पोटातून येणाऱ्या रक्तापेक्षा वेगळं असतं. मोठ्या प्रमाणात हेमोटिप्सिस म्हणजे 24 तासात साधारण 200 ते 600 मिलीमीटर पेक्षा जास्त रक्त बाहेर येणे किंवा श्वास घेण्यात अडथळा निर्माण करणारी कुठलीही रक्ताची मात्रा असे मानलं जात असते. बीएमसीच्या अभ्यासानुसार सौम्य हेमोटिप्सिस कधीकधी संसर्ग किंवा हलक्या जळजळीमुळे होऊ शकतं, पण मध्यम किंवा जास्त प्रमाणात हेमोटिप्सिस झाल्यास स्थिती गंभीर होऊ शकते. विशेषतः नियंत्रणात आलेल्या रिपोर्टनुसार जर रक्त जास्त प्रमाणात वाहत असेल तर मृत्यू दर 50% पेक्षा जास्त असू शकते. फुफ्फुसाची टीबी हे हेमोटिप्सिसचे सर्वात मोठं कारण आहे. सक्रिय टीबी कारण असू शकते. 2020 मध्ये अभ्यासानुसार 60% प्रकरणांमध्ये टीबी हे हेमोटिप्सिसचे मुख्य